मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट. जगाचा जर सर्वे केला तर प्रत्येक लोक त्याच्या प्रत्येक गोष्टीची जाहिरात करते. पत्तीवाला पत्तीची जाहिरात करताना दिसतो, खतावाला खताची जाहिरात करतो. तुम्ही दलालाकडे जर गेले आणि 1 लिटरभर दूध देणार असले तर दलाल म्हणतो मा के कसम 3 लिटर दूध देते. धंदा करणारे सुद्धा गाईचं आपल्या मालाचं वर्णन करतात. तुम्ही टमाटे न्या तुम्ही नंबर 1, मिरच्या न्या तुम्ही नंबर 1. मग प्रत्येक माणूस त्याच्या धंद्याची जाहिरात करतो आणि कीर्तनकार मात्र पांडुरंग सोडून नको त्याची जाहिरात करतो. हे काय तोंडात हाणासारखा कार्यक्रम आहे. अरे त्याच्या गळ्यात काय आहे, त्याचं रूप काय आहे. आणि तुकाराम महाराज सांगितले सगळं सोड बाजूला, तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहीन श्रीमुख आवडीने. जुन्या काळामध्ये पळून जायचा कार्यक्रम असायचा. ही पोरी घर निघायच्या, प्रेम व्हायचं, लोक द्यायचे नाही, इथून उठायचे आणि त्याच्या घरी जाऊन बसायचे. काही वाईट नाही ऐकायला, तुकाराम महाराजाचा अभंगच आहे. मग घर बसल्यानंतर मग तिच्या मैत्रिणी त्या जमा झाल्या. ती म्हणले लई इड्यावानी केलं तो. ती म्हणे काय, तुझ्या पप्पाला सांगितलं असतं लग्न लावून दिलं असतं. ती म्हणले अगं ते ऐकायला कुठं जागेवर आहे, मी त्याच्याशिवाय राहू शकत नाही, मला जातीपातीचं काय घेणं देणं आहे. तो मला सांभाळणार आहे, माझा त्याच्यावर विश्वास आहे, तो सगळ्या अंगानं चांगला आहे, गावात कुणाला नाही इतका कमवत आहे, सगळ्यापेक्षा सुंदर आहे, मला पोसायची ताकद आहे त्याच्यात. मग बाकीच्या पोरीने तिच्या कानात फुसकी सोडली, तुला कोणी लग्नाला बोलवणार नाही, तुझे पाय धुणार नाही, तुला मान मिळणार नाही. ती म्हणली ग बस, माझा नवरा साऱ्या दुनियात फिरून येतोय, हजारो लोक त्याला रोज मान सन्मान करते, मी त्याच्याबरोबर असल्यामुळे सारी दुनिया घालूनच त्या बाळापुरवून काय मग बंद नाही पड, उठा इथून. काय म्हणली, हा गेली असा कसकून बोलणारी निघाली. तसं तुकाराम महाराज म्हणले सगळ्या जगाचा निर्माता, आधारस्तंभ, काळाला सांभाळणारा, सृष्टीचा पालन करता, चराचर सृष्टीचा मालक, आणि त्याच्या शेजारी मी बसले तू सांगतो मला पाऊस नाही आला मग, माल नाही झाला मग, दुष्काळ पडा मग, अटक गोष्ट सांगू नको. हाची नेम आता न फिरे माघारी, बैसले शेजारी गोविंदाचे. हाची नेम आता न फिरे माघारी, हाची नेम आता न फिरे माघारी. काय म्हणले, घरारिघी झाले पठ्ठराणी बळे. त्या पोरी म्हणल्या का ग, मग हे तुझा सासरा, तुझी सासू, तुझ्या नंदा जावा यांना जमतं का तू अशी आलेली. ती म्हणली एक सांगू का, सगळ्यांना मी आवडत नाही, गावाला मी आवडत नाही, मायबापाला मी आवडत नाही, पण मी ज्याच्यासाठी आता घर निघाले ना तो मला तिळभर विसरत नाही, आग लागो त्या बाकीच्या लोकांना. तुम्हाला सांगून ठेवतो, संसार चांगला करायचा ना, नवरा मुठीत ठेवायचा. जाऊ तिकडं चुल्यात जाऊ, सासू सासरा देर असले चांगले तर ठीक, पण नसले तर नवरा आपल्या इतका दाब्यात असला पाहिजे. नुसते डोळे वटारले तर त्यानं घालीन लोटा अंगण बंदिनीच्या डोळ्यांना पाहिजे, इतका काय होता. ज्या बाईचा नवरा ऐकतो तिला सासऱ्याचं नाही ऐकलं तर काय एवढा काय फरक पडत नाही, जिचा नवरा ऐकतो तिला गावातल्या बायांना नाव ठेवलं तर काय फरक पडत नाही. तसा माझा पांडुरंग असा आहे जो दुनियाला मी पटो का न पटो त्याला माझ्याशिवाय करमत नाही, आणि मला त्याच्याशिवाय करमत नाही. म्हणून मी जिथं जाईन, तुम्ही पहा ज्याच्या नादी लागले लोक, कुठं गेले की त्याचाच विषय सुरू असतो, कुठे गेले की त्याचाच विषय सुरू असतो. हेच तर या अभंगाच्या दुसऱ्या चरणात. गुणा गायन आवडी, गायन आवडी, गुण 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 गायन आवडी. गायन आवडी, गुण गायन आवडी, गुण गायन आवडी, गुण गायन आवडी, गायन आवडी, गायन आवडी. आणि बघा जर कोणी आडव मधात येत असेल ना
तर पॉलिसी जास्त करायची आपल्या माणसाची. आणि गुण म्हणजे हे रामकृष्ण हरी विठ्ठल हे देवाचे गुण आहे, ते घ्यायचे नाही सांगितले. नाव घेणं वेगळं, नाव लग्न झाल्यावर घेत असते, अगोदर नाही. हेंद्रा कार्यक्रम देव कळाल्यावर नामात जातो असतो माणूस, मग अगोदर काय करायचं, गायनच करायचं. आता तुम्ही दोघं तिघं जण गायक आहे, तुम्हाला गायनाची ताकद सांगतो. एखाद्या महाराजांनी हिमालयात जाऊन 60 वर्ष तपश्चर्या करून त्याचं जे मन एका ठिकाणी येत नाही ते तुम्ही चाली म्हणल्यावर 10-10 हजार लोकांचं एका ठिकाणी येत आहे. इतकी गायनात ताकद असते. आणि गेला ध्यान धारणा करण्याची काही गरज नाही. जो समाज एका ठिकाणी कधीच शांत बसू देणार नाही. एवढ्या बाया तुम्ही मला फक्त लग्नाच्या मांडकात इतक्या शांत बसून दाखवा, पर हेड 1000 रुपये देतो. शांत बसायच्याच नाही, बसणारच नाही. त्याला पोटातच संडास उलटी बसणारच नाही, कुठंच नाही बसायच्या. देवाच्या नावात ती ताकद आहे, त्या तिथं बसू शकत्या. म्हणून प्रत्येक माणसानं देवाचे गुणानुवाद पाहिले, गायलं पाहिजे, रात्रंदिवस गायलं पाहिजे. देवाचंच भजन करायचं. देवाच्या भजनाने श्यामबाबा इथपर्यंत आले, चंद्रसूर्य आहे तोपर्यंत जातीन. आपणही त्याचं नाव घेतलं पाहिजे. पण काय होतंय, सगळे जरा काही लोक माझ्या विरोधात बोलत राहतात. मी बोलतो जरा पिक्चरच्या चालीबद्दल बोलतो, तर काही लोकांना थोडी नाराजी वाटते माझ्याबरोबर. काय होतं, पिक्चरचे जे शब्द आहेत ना, ते जर आपण बोललो ना तर आपल्याला देवाची आठवण नाही येत, त्या हिरोची आठवण येते. आता एक गाणं पा किती छान काढलेलं आहे, आई माझी मायेचा सागर. किती छान आहे, लोकाला गोड वाटतं. पण जे पिक्चर मधले लोक आहे ना, पोरं बसलेले ना, त्यांना आईचं नाही ध्यान येत. बंधन तो प्यार का बंधन है, जन्मों का संगम है. का लावू नये पिक्चरची चाल. दृष्टांत आहे का माझा, देवीच्या जत्रा असायच्या जुन्या काळात, आणि त्या जत्राला फिरत्या टाक्या यायच्या. हे त्याच काळातले पहा, जुन्या काळातली. ह्या टाक्या अशा पडदा बांधायचे, मंडप उघडच असायचं आतमध्ये, आणि गावात सप्ताह बी असायचा. आता हे जुने लोक, ते म्हातारं म्हणलं रंगनाथ बाबा, ते म्हणले हे पोराव, आता आपल्या गावात सप्ताह झाला, आता त्या टाक्या राहतील 8-10 दिवस, कोणी पिक्चर पाहायला जायचं नाही. पोरच ते पोरं एका ठिकाणी बसली, काय करायचं. ते पोरं म्हणले यायलाच न्या पिक्चरमध्ये, म्हणजे पैशाची अडचण आपली दूर होईल. काटे पैसे काढायला इतकी चॅप्टर असते. 2-3 पोरांना लगे पाय दाबा सुरुवात केली. बाबा संत तुकाराम लागलाय, राजा हरिश्चंद्र लागलाय. कीर्तनात काय असतंय, कीर्तनात खरंच काही नसतं बरं का. हसासारखं तुम्ही नसलेला रस काढू नका याच्यातून. महाराजाकडे पाहून वासना बिघडू नये म्हणून त्याला फेटा बांधून ठेवण्याची पद्धत ठेवली, की महाराज रूपवान राहीन, बिघडन तो, म्हणून त्याला फेटा घालून ठेवा. कारण फेट्याकडे काही कोणी पाहत, वासनाच जात नाही त्याची, म्हणून तो म्हातारा दिसला पाहिजे, म्हणून ही त्याची पद्धत होती. त्या पोराने त्या म्हाताऱ्याला तयार केलं. 2-3 पोरीने लगे कांगा घेतला, म्हातारीचे केस विचारायचं, राजे काय बेसती जप करीत, चनाबाई लागली, डोळ्यान दिसती, दळी ती, पांडुरंग येतो. म्हातारीला गोड बोलून बोलून नेलं ते ना टाकीमध्ये म्हातारीला. आता ज्या टाकीत म्हातारी गेली होती, म्हातारी जाणं आणि पडद्यावर अगोदरच पिक्चर सुरू होता, तिथं मारामारी सुरू होती. मारामारी म्हणली की या जातीचा इतका जीव लागतो. पडद्यावर एक माणूस त्या बाईला मारित होता. ही म्हातारी बसता बसता म्हणली, काऊन मारितो ग तिला त्यो. ते म्हणले आजी ग बैस ग. अगोन म्हण मारितो कोण, ह्यो कोण मारितो, त्यो कोण मारितो, सगळेजण तिला मारित होते. पोरी म्हणले आजी तो मारितो ना तो तिचा नवरा आहे, आणि तो लुटून देतो ना तो तिचा सासरा आहे, आणि ही जी धरती ना हाताला ही तिची सासू आहे. लागली ना म्हातारी रडायला. ती म्हणली आजी तू काऊन रडती. म्हणे बाई तो आजनं बी मला नवीन नवीन असंच केलं ग. त्याचं पाहिलं हिला खरं वाटलं. संसाराच्याच गोष्टी माणसाला गोड लागत या. जेच म्हातारीचं पडद्यावर लक्ष गेलं. 2 घंटे पिक्चर पाहायला. घरी आली, 2 हरिपाठ घेत होती रोज सकाळ संध्याकाळ. पिक्चर पाहून आली, तिला हरिपाठच येईना. त्या पिक्चरचं नाव होतं कधी करशील लग्न माझं. काय नाव होतं, अंगावर ताब्या घेतला की ती म्हणे कधी करशील लग्न माझे तुझं ठावे सर्वेश्वरा. ज्ञानोबरायाची दृष्टांत येते का. चित्रपट पाहून आली, हरिपाठच विसरून गेली. म्हातारा ज्या टाकीत नेलं होतं ते म्हातारा जाऊन बसलं की दिवाळीजला पिक्चर सुरू व्हायचा. हे शिया द्यायला लागले, घरचा कार्यक्रम, दिवे लावा, अंधारात बसणार नाही. ती म्हणजे बाबा गप्प बसा ना गप्प बसा. डोक्यावरून उजळ गेला पुढं पडद्यावर. आता पिक्चर होता जुना निसर्ग राजा. असं आभाळ आलं पडद्यावर,
ढग गारा वारा विजा पडद्यात वाजायला दोन 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 बॉक्स आले का नदीन कमरा इतकं पाणी म्हातारा उठलं ना पोर म्हणले बाबा का ते म्हणले वाहून जाऊ काय आयुष्यात कधी पिक्चरच पाहिला नाही आणि बसा खाली आणि ते वादळ गेलं आणि पोरगी आली पडद्यावरती आता श्रंगार केलेली नटीच ती आता पडद्याची अशी गोष्ट असते इकडच्या माणसानं पाहिलं तर असं वाटतं माझ्याकडे पाहायला लागलाय पुढच्यानं पाहिलं त्याला असं वाटतं मलाच पाहायला लागला इकडच्यानं पाहिलं तरी त्याला त्या बनताना त्याच्या 3D बनवलेला असतो हे मात्र असं खाली बसलेलं होतं ती नटी आली आणि तिनं म्हणलं गाणं आणि ते गाणं असं होतं तुला मी सहज पाहिले रे गेले हरपुनी ती येडामारी जिने असं बोट तुला मी सहज पाहिले रे गेले हरपुनी पुन्हा बोट करजे साजना मी तुझी कामिनी तुला सहज पाहिले रे गेले हरपुनी जेच म्हातारं त्या पोरीकोट पाहू राहिलं महाराज त्या गुडघे दुकाना जांभळ्या येईन मांड्या दुकाना त्या पडद्याकडे पाहू लागलं अख्खा पिक्चर झाला जाता जाता पोरगी रडता रडता पुन्हा म्हणजे तुला मी सहज पाहिले रे गेले हरपुनी गेले हरपुनी गेले हरपुनी अंधार पडला पोरगी गायब झाली लोक उठले निघून गेले म्हातारं तिथंच बसलेलं तुला पोरं म्हणले बाबा घरी जायचं आपल्याला ते म्हणले का बसा मला त्या पोरीला 2 शब्द बोलायचे पैशाची सोय लागली म्हणले ते टाकीचा मालक उठा 11 वाजले पिक्चर झाला आता ते म्हणले मला टाकीच्या मालकाला बोलायचं म्हणले मीचे टाकीचा मालक म्हणले साहेब ते वारं वावदन गेल्यावर पोरगी नव्हती आली का सारखी मला सांगून गेली म्हणले मला 2 शब्द तिच्याशी बोलायचे म्हणले अरे गेला कार्यक्रम ते म्हणले इथं पोरगी बिरगी काय नसती ते म्हणले अहो डबल तिकीट काढतो अरे म्हणले म्हाताऱ्या तिकिटानं जमत नाही तो कार्यक्रम ते म्हणले दमली का ती त्याजना तो रोल आणून मांडला त्याच्या पुढं होते डब्यातला आणि मग ते पिक्चरवाला म्हणला ए बाबा जिला पाहून तू भुलला ना ती जेव्हा नाचत होती तेव्हा पण खोटी होती जेव्हा तिनं खेळ सुरूच केला नव्हता ना तेव्हा पण ती खोटीच होती कारण ती नव्हतीच आणि सगळ्या जगाला वेड लावून जेव्हा तिनं कार्यक्रम बंद केलाय ना तेव्हा पण ती तुला कुठंच दिसणार नाही पाया पडतो माया अशीच असते तुम्ही जन्माला नाही आले तरी जग असंच असतं एका क्षणात जरी मेलात तरी हे असंच असतं आणि तुम्ही नाही कधी इथं आलात तरी हे असंच असतं म्हणून हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ तेने माया जाळ तुटतील ते कसं म्हणायचं विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई टाळे वाजवा भजन करा मागे म्हणा विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हरे विठोबा रखुमाई हरे जय जय ठोबा रखुमाई हरे जय जय ठोबा रखुमाई विठोबा 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 रखुमाई